धाराशिवच्या भूम तालुक्यातील बाणगंगा नदीमध्ये वाळूचा अवैधरित्या उपसा जी आहे ती मोठ्या प्रमाणात चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वाळू माफिया जी आहेत ती रात्रभर वाळू उपसा करत असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि आपण समोर पाहिलं तर या ठिकाणी हे खड्डे जे आपल्याला पाहायला मिळतात ही बाणगंगा नदी आहे आणि याच नदीला गेलेला पावसाळा जो होता त्याच्यामध्ये अतिवृष्टी ज्यावेळेस इकडे झाली त्यावेळेस या ठिकाणी मोठा पूर ह्या नदीला आलेला आणि ह्या नदीच्या काठेला जी बी गावं आहेत त्या गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं होतं। आणि त्याच नदीतून आता मोठ्या प्रमाणात वाळू उपसा जी होत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी 15-10 फुटाचे खड्डे या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळते। खरडून अगदी वाळू काढलेली आपल्याला पाहायला मिळते। हे वाळू माफिया जी आहेत ती या आसपासचे जी मोठी शहरं आहेत ह्या शहरामध्ये ही वाळू विक्री करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवण्याचं काम जे आहे ते आता सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या नदीमध्ये आता आपण भूम तालुक्यातील कानडी गाव या साईडला आहे आणि या साईडला बेलगाव नावाचं गाव आहे आणि या दोन्ही गावाच्या मध्यंतरी ही जी वाळू उपसा जी आहे ती सुरू आहे मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी या जी दोन्ही गावं आहेत त्या दोन्ही गावातील लोक सुद्धा या वाळू माफियाला काही सामील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडं घरकुलसाठी शासन गोरगरिबांना वाळू उपलब्ध करून देत नाहीये, मात्र वाळू उपसा करणारे जी लोक आहेत जी वाळू माफिया आहेत त्यांना प्रशासन सहकार्य करतंय अशी भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र ही अनलिगली वाळू उपसा जी आहे ही मोठ्या प्रमाणात केला जातोय। या वाळू उपशामुळे या नदीला सुद्धा धोका निर्माण होणार आहे। आसपासची शेती आहे, आसपासची गावं आहे त्याला सुद्धा मोठा धोका निर्माण होणार आहे। याच्यावरती कुठंतरी प्रशासनाने आळा घालण्याची गरज आहे अशी मागणी वारंवार केली जाते। वर्तमानपत्रातून बातम्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत, मात्र शासन जे आहे ते याच्याकडे मुळीच लक्ष द्यायला तयार नाही आणि ही वाळू माफियाचं सुळसुळाट जे आहे की मोठ्या प्रमाणात चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच या वाळू उपशामुळे पुढच्या काळामध्ये या नदीच्या पात्राला पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।